पुण्यातला असा कोणता मुद्दा आहे की त्याच्यावरती त्या मुद्द्यावर लक्ष गेलं पाहिजे किंवा लक्ष घातलं पाहिजे, असा कोणता मुद्दा आहे? पुण्यात कमळ सगळीकडे उगवलं आहे, परंतु पुण्याचं मात्र चिखल केला आहे. म्हणजे तुम्ही काल परवा जर पाहिलं तर गुन्हेगारीचं शहर अशी त्याची नोंद झाली आहे. म्हणजे परवाचा स्वारगेटवरचा जो अनुभव आहे, स्वारगेटमध्ये भर गर्दीमध्ये एका मुलीवरती रेप होतो, तिथपासून ते कोयता गँग ज्या सगळीकडे तयार झाल्या आहेत, हे सगळा प्रश्न मोठा जनतेचा प्रश्न आहे. आणि जनता अस्वस्थ आहे आणि भाजपचे नेते खुशीत आहेत. त्यांचे फक्त एकमेकांवरती आरोप करणे आणि त्याच्यावरती चर्चा फिरवत ठेवणे. त्यामुळे कोण कुठल्या गटामध्ये आहे त्याचा काही संबंधही शिल्लक राहिलेला नाही. खाली इथलं पालकमंत्री कोण आहे हेही जनतेला माहिती नाही. आज ते जबाबदारी बीडची जबाबदारी करत आहेत, परंतु पुण्याचं बीड बनवण्याचं धोरण आहे तिथे, अशी शंका आहे. त्यामुळे पुणेकरांना पर्याय हवा आहे आणि आम आदमी पार्टी हाच त्याला पर्याय राहील. पुण्यातला असा कोणता मुद्दा आहे की त्याच्यावरती त्या मुद्द्यावर लक्ष गेलं पाहिजे किंवा लक्ष घातलं पाहिजे, असा कोणता मुद्दा आहे? पुण्यात कमळ सगळीकडे उगवलं आहे, परंतु पुण्याचं मात्र चिखल केला आहे. म्हणजे तुम्ही काल परवा जर पाहिलं तर गुन्हेगारीचं शहर अशी त्याची नोंद झाली आहे. म्हणजे परवाचा स्वारगेटवरचा जो अनुभव आहे, स्वारगेटमध्ये भर गर्दीमध्ये एका मुलीवरती रेप होतो, तिथपासून ते कोयता गँग ज्या सगळीकडे तयार झाल्या आहेत, हे सगळा प्रश्न मोठा जनतेचा प्रश्न आहे. आणि जनता अस्वस्थ आहे आणि भाजपचे नेते खुशीत आहेत. त्यांचे फक्त एकमेकांवरती आरोप करणे आणि त्याच्यावरती चर्चा फिरवत ठेवणे. त्यामुळे कोण कुठल्या गटामध्ये आहे त्याचा काही संबंधही शिल्लक राहिलेला नाही. खाली इथलं पालकमंत्री कोण आहे हेही जनतेला माहिती नाही. आज ते बीडची जबाबदारी करत आहेत, परंतु पुण्याचं बीड बनवण्याचं धोरण आहे तिथे, अशी शंका आहे. त्यामुळे पुणेकरांना पर्याय हवा आहे आणि आम आदमी पार्टी हाच त्याला पर्याय राहील.